फायद्यासाठी एका आजान मुलीला कीर्तन करते वेळी तुमच्या बरोबर उभं केलं. तिथं बालपणीच्या तुम्ही हिरावून घेतलं. तुमचं कीर्तनही बंद. व्यंकू महाराज, ही कोण माणसं आलीत आपल्याकडे? अगं बाळा, शेळकेवाडी आहे ना, तिथं खूप पाऊस झालाय आणि या सगळ्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे ही लोक इथं आली आहेत आपल्या विठुरायाच्या मंदिरात. आपल्याला या सगळ्यांना मदत करायची. हा, तुम्ही काळजी करू नका. इंदू, जा बाळा, आतल्या सतरंजा घेऊन ये. हे बघा, काळजी करू नका. हा, सुरक्षित ठिकाणी आहात. तुमची सगळ्यांची इथं सगळी सोय होईल. काळजी करू नका. शांत व्हा, शांत व्हा सर. वल्लभ, वल्लभ. हा महाराज. काय रे, बाहेर एवढा आवाज कसला येतोय? शेजारच्या गावात पाणी आलंय. त्या लोकांची व्यवस्था मंदिरात करतायत. काय पाहतोय? आई, आई, मी जाऊ का? कुठे? मंदिरात. नाही नाही, अजिबात जायचं. बस झोपायला चल. माऊली, मला कल्पना आहे तुमच्या सगळ्यांवर एक मोठं संकट कोसळलंय.
तुम्ही सगळेजण विठुरायाच्या मंदिरात आहात आणि सुरक्षित आहात. विश्वास ठेवा, विठुराया तुमच्या सगळ्यांचं भलं करेल. माझ्या कुटुंबाच्या वतीनं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सगळ्यांनी केलंय. तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घ्या आणि सगळ्यांनी सावकाश जेवा, भरपूर जेवा, जे हवंय ते मागून घ्या. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. करा सुरुवात करा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
करताय? जसे चांगदेव महाराज मुक्ताई समोर नतमस्तक झाले तसा हा चांगदेव या इंद्रायणी समोर नतमस्तक झाला. पातक घडलं महाराज माझ्या हातून. दुसऱ्याची स्वच्छता करण्याच्या नादात स्वतःच्या मनातली जळमट काढलीच नाहीत. आता आमचा विठ्ठल आम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्याला मी कोळसा समजत होतो तो हिरा निघाला हिरा. माझा दंभ एवढा की त्या हिऱ्याच्या आभा मला ओळखताच आली नाही. विठुरायाने आमचा दंभ जमिनीवर आदळला. महाराज नको नको ते बोललो मी तुम्हाला. लोभी म्हणालो, स्वार्थी म्हणालो. तुम्ही खूप मोठे आहात, धन्य आहात. तुमच्या पदरी जे इंदू नावाचं रत्न आहे ना त्याला तुमच्या रूपानं योग्य तेच कोंदण लाभलंय. महाराजाव तुमची योग्यता खरंच खूप मोठी आहे, पण आमच्या इंदू विषयी तुमच्या मनात असलेले सगळे गैरसमज दूर झाले. यामुळेच मी भरून पावलं बघा. आजी चहा. आजी चहा. हाय की एवढा काय झालं? ते चहा संपला की शकुंतला काकीला सांगा. हा बर सांगतो. ए बाळ इकडे ये. हो बाई किती गुणाची ग बाळमाई. किती छान पोरांना सांभाळाच ग. कुणाची पोर आहे ग तू? आई बाबा कोण आहे तुझे? कुणाचे म्हणजे काय? यांचेच आहे मी. हेच माझे बाबा आहेत. हे बाबा आहेत तुझे? तुमची पोरगी आहे होय? माऊली खूप गुणी आहे ओ पोर.
उघडच तुमच्या पोरीचं कौतुक करते आणि तुम्हालाच विचारते ही पोरगी कोणाची ओळख. अरे अरे इंजिन पडला. चला उठा, इंजिनला जास्त लागलं का? चला चला परत खेळू. हे नको, हे आम्हा बोगद्यांना बोर होतंय. काय खेळायचं? पत्र खेळायचं का? चला मोठा गोल करा. इंदू दीदी, मामाचं पत्र म्हणजे काय? कसं खेळायचं ते? अरे मी सांगते ना. मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं. मामाचं पत्र मोर पोरगी आहे. मुलाची आहे ग. सदाफुली आहे, सदाफुली. अरे काल घर बुडाली होती नदीमध्ये. एवढं पोर विसरून गेली. अरे रुमाल तुझ्या मागं आहे. अरे इंदू दीदी जिंकली. मामाचं पत्र हरवलं, ते कोणाला सापडलं. मोठे असो किंवा लहान, विठुराय तर सगळ्यांचाच पाठीराखा आहे ना. चांगदेव महाराज, या निमित्तानं का होईना तुमचे पाय आमच्या विठूच्या वाडीला लागले, आपली भेट झाली, हे आमचं महत्भाग्यच म्हणायचं. भावना आमची, शब्द तुमची. व्यंकू महाराज येतो, रजा घेतो आता तुमची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, मला एक प्रश्न विचारायचा होता. अनेक विचारा. माझ्या आणि इंदूच्या कीर्तनाबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलं नव्हतं. आमच्या वल्लभला तुमच्या दोघांच्या कीर्तनाचा व्हिडिओ कोणीतरी पाठवला होता. थांबा, त्यालाच बोलाव. वल्लभ, वल्लभ. आलो आलो. बोला महाराज. व्यंकू महाराज आणि इंद्रायणीचा व्हिडिओ तुला कोणी पाठवला होता? तो व्हिडिओ, हा, विंजे, प्रेमनाथ विंजे. ते स्वतःला सरकार म्हणतात ना, त्यांनी पाठवला. ते कोणाला सापडलं. मामाचं पत्र हरवलं, मामाचं पत्र हरवलं. मोठी झालीस का तू इंदू? इतकी अगं लय मोठी झालीस. अगं इतकी नाही, अजूक मोठी. इतकी आग पराबळतच गेलीस की बेडके. ये खाली ये. जा जा बरं खेळायला, पळा. व्यंकू महाराज, ही मंडळी जायचं म्हणतायत. नाही, ते सगळं ठीक आहे, पण यांच्या घरातलं पाणी ओसरलंय का? नाही म्हणजे घरं राहण्यायोग्य आहेत का? हो हो, पाणी ओसरलंय. घरांमध्ये थोडासा चिखल आहे, ते म्हणतात ते काढू आणि राहण्याजोगी घर करू. निघताय म्हण. ठीक आहे. हे बघा, कसलाही संकोच करू नका.
काही गरज भासली तर विठूच्या वाडीत या. विठूची वाडी आणि आपलं विठुरायाचं मंदिर हे सगळं तुमचंच आहे हे लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण हरी. तुम्हाला आता इंदूला भेटायचं असेल ना. बेटा खूप आधार वाटला तुझा. सुखाने राहा. हो आजी. आजी तुम्ही काळजी घ्या. चल इंदू बाळा येतो आम्ही. चल गोदा. आम्ही याला कुठेच नाही जाऊ देणार. अगं काय गो गोदा काय म्हणते.